नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दशांश अपूर्णांक या नवीन टॉपिकला सुरुवात करायची आहे। तर दशांश अपूर्णांक या टॉपिकवर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत। परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक महत्त्वाचा असून या टॉपिकवर परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारची उदाहरणे विचारलेली आहेत ती आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला दशांश अपूर्णांक म्हणजे काय किंवा तो कसा लिहितात, त्याचं वाचन कसं करायचं आहे याविषयी मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर पहा, दशांश अपूर्णांक म्हणजे काय? ज्या अपूर्णांकाचा छेद हा 10च्या पटीत असतो, म्हणजेच 10 असतो किंवा 100 असतो, 1000 असतो किंवा 10000 असतो, त्याला आपण दशांश अपूर्णांक असे म्हणतो। तर पहा, 10च्या पटीत म्हणजे 1/10 असेल किंवा 1/100 असेल, 1/1000 असेल, तर यांना काय म्हणायचं आहे? हे अपूर्णांक आहेत। पहा, हे आपण या ठिकाणी लिहिलेले आहे, ते अपूर्णांक लिहिलेले आहे आणि या अपूर्णांकालाच काय म्हणतात? दशांश अपूर्णांक असे म्हणतात, कारण त्याचा जो छेद आहे तो 10च्या पटीत आहे। मग आपल्याला हा 1/10 अपूर्णांक आहे, तो जर आपल्या दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचा असेल तर आपण कसं लिहिणार? तो लिहिताना पहा, या ठिकाणी आपल्याला 10ने 1ला भागायचं आहे। काय करायचं आहे? 10ने 1ला भागायचं आहे, म्हणजे पहिल्यांदा भाग जात नाही म्हणून भाग शून्याचा द्यायचा। 1 शून्य आपण त्या ठिकाणी घेणार, म्हणून या ठिकाणी दशांश चिन्ह की ज्याला आपण पॉईंट म्हणतो तो पॉईंट या ठिकाणी द्यायचा आहे आणि मग 10×1=10, म्हणजेच 1/10 हा अपूर्णांक जर आपण दशांश अपूर्णांकामध्ये लिहिला तर आपण 0.1 लिहितो। पहा, त्याच पद्धतीने 1/100 त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी 0.01 असं लिहितात। पहा, म्हणजे जसा इकडे 1 शून्य वाटतो तसा या ठिकाणी पॉइंट नंतर आपल्याला 1 शून्य त्या ठिकाणी वाढवायचं आहे। त्याच पद्धतीने 1/1000 असेल तर आपण 0.001 अशा पद्धतीने लिहितो। तर या ठिकाणी 1/10 आहे, पहा त्याला आपण म्हणतो, या जर आपल्याला याचं वाचन करायचं असेल, हे आता 0.1 आलेलं आहे। काय आलेलं आहे? 0.1 आलेलं आहे। परीक्षेमध्ये या ठिकाणी अशा संख्या दशांश अपूर्णांक दिले जातात आणि त्याचे 4 ऑप्शन त्या ठिकाणी असतात की कोणतं ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर आहे वाचनाच्या दृष्टीने, की आपण याचं वाचन कसं करूया। तर ज्या वेळेस पहा 0.1 आहे, म्हणजेच त्याचं वाचन कसं करायचं आहे, तर त्याचं वाचन करताना आपल्याला म्हणायचं आहे, पहा या ठिकाणी 1 दशांश, काय म्हणायचं आहे? 1 दशांश असं म्हणायचं आहे। ज्यावेळेस त्या ठिकाणी 0.01 असेल त्यावेळेस त्याला म्हणायचं आहे 1 शतांश, काय म्हणायचं आहे? 1 शतांश म्हणायचं आहे। आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी 0.001 असेल त्यावेळेस त्याला म्हणायचं 1 सहस्रांश, काय म्हणायचं आहे? 1 सहस्रांश असं म्हणायचं आहे। पहा, म्हणजे या ठिकाणी 1 दशांश, 1 शतांश आणि 1 सहस्रांश। त्याच पद्धतीने आपल्याला वाचन करताना कसं करायचं आहे? पहा, या ठिकाणी दशांश चिन्ह आहे। काय आहे? दशांश चिन्ह आहे, म्हणजे 0 दशांश चिन्ह, 0 दशांश चिन्ह 1 दशांश, काय म्हणायचं आहे? 0 दशांश चिन्ह 1 शतांश, किंवा सिंपल आपण असंही म्हणू शकतो, पहा की 0 दशांश चिन्ह 1, 0 दशांश चिन्ह 1 अशा पद्धतीने याचं वाचन केलं जातं। आता या ठिकाणी 0 दशांश चिन्ह या ठिकाणी काय म्हणायचं आहे? 1 शतांश म्हणायचं आहे। काय म्हणायचं आहे? 1 शतांश या ठिकाणी म्हणायचं आहे। आणि या ठिकाणी 0 दशांश चिन्ह 1 सहस्रांश। तर आपण या पद्धतीने अशा दशांश अपूर्णांकाचं आपल्याला या ठिकाणी वाचन करायचं आहे। वाचन करताना या ठिकाणी जे शून्य आहेत पहा ते बारकाईने पहा आणि त्यानुसारच आपल्याला या ठिकाणी वाचन करायचं आहे। जर 1 शून्य असेल तर दशांश, त्या ठिकाणी पॉईंट नंतर 1 शून्य असेल आणि अगोदर 1 शून्य असेल तर त्याला शतांश म्हणतात, आणि 0 पॉईंट आणि त्यानंतर या ठिकाणी 2 शून्य दिले असतील तर त्याला सहस्रांश असे म्हणतात। तर ह्या ज्या गोष्टी आहेत पहा, ह्या गणित सोडवण्या दृष्टीने म्हणजे आपल्याला आता जी दशांश अपूर्णांकाची उदाहरणे पाहिजे आहेत त्या दृष्टीने ही माहिती महत्त्वाची आहे। तर ही माहिती लक्षात ठेवा, काळजीपूर्वक ही माहिती पहा। चला तर आता पाहू आपण उदाहरणे की दशांश अपूर्णांकावर कशा पद्धतीची उदाहरणे परीक्षेमध्ये विचारलेली आहेत। चला तर पाहूया पहिलं उदाहरण की जे 2018 मध्ये विचारलेलं आहे। पहा, या उदाहरणामध्ये आपल्याला काही दशांश अपूर्णांक या ठिकाणी दिसतात आणि त्यांची बेरीज आपल्याला करायची आहे। तर हे जे आडव्या पद्धतीने दिलेले दशांश अपूर्णांक आहेत आपण अगोदर ते उभ्या पद्धतीने लिहू, म्हणजे बेरीज करताना आपल्याला ते सोपं जाईल। पहिला आहे पहा 8.8, त्यानंतर आहे 8.08, 8.008, त्यानंतर आहे पहा 8.0808 आणि लास्ट आहे 88
88.8 88.8 या सर्व दशांश अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे। आपल्याला जर या ठिकाणी असं वाटत असेल की माझं उदाहरण या ठिकाणी चुकू शकतं, तर आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी काही अंक नाहीत त्या ठिकाणी 0 लिहिला तरी सुद्धा चालेल। तर या ठिकाणी 8च्या खाली काहीच नाही आहे पहा, वरती पण काही नाही, म्हणून 8 जसाच्या तसा खाली 8 आणि 0 या ठिकाणी आहेत म्हणजे 8च राहतील पहा। 8 आणि 8 16 या ठिकाणी होतील, हातचा 1 जाईल, 8 आणि 8 16 आणि 1 17, पुन्हा एक हातचा या ठिकाणी जाईल पहा। या ठिकाणी 8 5 वेळा आहेत पहा, म्हणजे 8 पंचे 40 या ठिकाणी होईल। या 5 8ची बेरीज 40 होईल पहा, आणि हातचा आलेला 1 41, हातचे 4 या ठिकाणी जातील, 8 आणि 4 होतील 12। म्हणजेच आपण जर ह्या सर्व दशांश अपूर्णांकाची बेरीज केली तर आपलं जे उत्तर या ठिकाणी येणार आहे ते असेल 121.7688। पाहूया पुढील उदाहरण की जे 2019 मध्ये विचारलेलं आहे। 5 शतक अधिक 3 दशक अधिक 7 दशांश आणि 8 शतांश यांची बेरीज आपल्याला करायची आहे। तर या ठिकाणी 5 शतक, शतक म्हणजे 100 असतात, म्हणजे 5 शतक म्हणजे 500 या ठिकाणी होतील पहा। त्यानंतर 3 दशक म्हणजे 30 होतील पहा, किती होतील 3 दशक म्हणजे 30। आता महत्त्वाचं आहे पहा 7 शतांश आणि 8 शतांश लिहिणं, तर ते कसं लिहायचं आहे, 7 दशांश म्हणजे 7/10 होतात पहा, आणि 8 शतांश म्हणजे 8/100। आणि मग आपल्याला ज्यावेळेस हे दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं आहे त्यावेळेस आपण 7 दशांश म्हणजेच काय लिहितो 0.7, आणि 8 शतांश म्हणजेच या ठिकाणी येईल पहा 0.08, काय लिहायचं आहे 0.08। बेरीज करताना आता हे काय होतात या ठिकाणी, या दोघांची बेरीज केली तर 530 होतील पहा, किती होतील 530। आता 530 मध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे 0.7 या ठिकाणी घ्यायचे आहे, म्हणजे 0.7 आणि 0.08 या ठिकाणी घ्यायचे, 0.08। आता यांची बेरीज आपण करून घेऊया। 8 8 खाली जसे तसे, 7 7 या ठिकाणी पॉईंट द्यायचा आहे 0 ॲज इट इज, त्यानंतर 3 आणि 5, म्हणजेच आपलं या ठिकाणी जे उत्तर आलेलं आहे पहा या सर्वांची बेरीज केल्यानंतर 530.78 किती आलेलं आहे 530.78 हे आपलं उत्तर आलेलं आहे। उदाहरण 318.43 या संख्येतील शतक स्थानचा अंक व शतांश स्थानचा अंक यांच्या किमतीत कितीचा फरक आहे। पण ज्यावेळेस अशी संख्या त्या ठिकाणी दिली जाते त्यावेळेस महत्त्वाचं काय आहे की शतांश स्थान कुठं आहे आणि शतक स्थान कुठं आहे हे अगोदर माहीत करून घेणं। तर या ठिकाणी दिलेली संख्या आहे पहा 318.43। तर आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी पॉईंटच्या अगोदर जी संख्या असतात पहा, पॉईंटच्या अगोदरचे जे नंबर असतात त्यामध्ये आपल्याला एकक दशक शतक हे अंक ह्या किमती त्या अंकाच्या किमती आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात, आणि पॉईंटच्या नंतर असेल तर त्या ठिकाणी दशांश शतांश आणि सहस्रांश या अंकाच्या किमती त्या ठिकाणी दिलेल्या असतात। तर आपल्याला यांनी काय सांगितले की शतांश स्थानचा अंक तसेच शतक स्थानचा, तर यामध्ये शतक स्थानी किती आहेत पहा 3 आहेत, म्हणजे शतक स्थानी 3 आहे म्हणजे त्या 3ची किंमत किती आहे 300 आहे पहा, किती आहे 300 आहे। आणि शतांश स्थान म्हणजे या ठिकाणी 3 आहे पहा, शतांश स्थानी किती आहे 3 आहे, त्याची किंमत किती आहे 0.03, त्याची किंमत किती आहे 0.3। आणि त्यांनी काय विचारलं की या दोन्ही जे अंक आहेत पहा शतांश स्थानचा आणि शतक स्थानचा त्यांच्या किमतीमध्ये कितीचा फरक आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करायची आहे पहा, म्हणजे आपल्याला 300 वजा किती करावे लागतील 0.03। आता या ठिकाणी आपल्याला 0 लिहावे लागतील पहा, इथे तुम्ही 0 लिहिले तरी सुद्धा चालतात, त्यामुळे आपलं उत्तर चुकत नाही। तर या ठिकाणी आता 0 आहे, 0तून 3 जात नाही म्हणजे आपल्याला हातचा घ्यावा लागेल पहा, इथे होतील 10 इथे 9 होतील, इथे 0 आहे म्हणजे आपल्याला हातचा इकडून घ्यावा लागणार आहे पहा, 3 कडून या ठिकाणी हातचा घ्यावा लागणार आहे, कारण या ठिकाणी 0 आहे, इथे पण 0 इथे पण 0 आणि इथे 3 आहे म्हणजे आपण 3 कडून डायरेक्ट इथे हातचा घेतलेला आहे पहा। आता 10 मधून 3 गेले तर 7 उरतात, 9 जसेच्या तसे खाली येतील पहा, इथे पण 9 जसे तसे इथे सुद्धा, आणि 2 म्हणजे जर आपण या ठिकाणी दोन्ही किमतीमधला फरक काढला तर तो येतो पहा या ठिकाणी 299.97।
पाहूया पुढील आकृती संबंधी अत्यंत महत्त्वाचं उदाहरण की जे 2020 मध्ये विचारण्यात आलेलं आहे। पहा एक वर्तुळाची आकृती या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या आकृतीमध्ये काही भाग रेखांकित केलेला आहे। तर प्रश्नामध्ये काय विचारले पहा की रेखांकित भाग कोणता दशांश अपूर्णांक दर्शवतो। पहा परीक्षेच्या वेळेस प्रश्न नीट त्या ठिकाणी वाचा, कारण अशा पद्धतीचा प्रश्न अपूर्णांकावर सुद्धा विचारला जातो आणि या ठिकाणी काही जे ऑप्शन आहेत ते अपूर्णांक आहेत आणि काही ऑप्शन जे आहेत पहा ते दशांश अपूर्णांकाचे आहेत, परंतु आपल्याला त्यांनी विचारलं की दशांश अपूर्णांक, म्हणून परीक्षेच्या वेळेस या प्रश्नामध्ये चूक करू नका। तर महत्त्वाचं काय आहे पहा, आता या ठिकाणी विचारलंय की रेखांकित भाग, तर रेखांकित भाग आपल्याला या ठिकाणी दिसत असतील की 1 2 3 4 किती आहेत रेखांकित भाग या ठिकाणी 4 आहेत आणि या आकृतीमध्ये या वर्तुळामध्ये जेवढे भाग केलेले आहेत पहा ते एकूण भाग या ठिकाणी दिलेले आहेत ते आहेत 16। एकूण भाग किती आहेत 16 या ठिकाणी दिलेले आहेत आणि रेखांकित 4 आहेत पहा। तर आपल्याला काय विचारलंय, आपल्याला त्यांनी विचारले की हे दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला लिहायचं आहे, म्हणजे आपल्याला आपलं उत्तर या ठिकाणी मिळणार आहे। दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 4 ला काय करायचं 16 ने भाग द्यायचा आहे। 4 1 4 आणि 4 चौक 16 म्हणजे 1/4 हे उत्तर या ठिकाणी येत नाही, तर काय करायचं 16 ने आपल्याला 4 ला भाग द्यायचा आहे। आता 16 ने 4 ला भाग जात नाही म्हणून पहिल्यांदा आपल्याला भाग शून्याचा द्यावा लागेल। या ठिकाणी 4 जसं तसं खाली येईल, त्यानंतर पॉईंट घ्यावा लागेल पहा, पुन्हा एक 0, 16 1 16 आणि 16 2 32 या ठिकाणी होतात। 16 2 32, 16 48 या ठिकाणी घेता येणार नाही कारण ते 40 पेक्षा मोठे होतात, म्हणजे 16 2 32 आपण या ठिकाणी घेता। 40 मधून 32 वजा करायचे आहे, ते होतील 10, इथे राहतील 3, 10 मधून 2 गेले 8 उरतात आणि 3 3 गेला 0 म्हणजे 8 राहतात पहा। पुन्हा आपल्याला एक 0 त्या ठिकाणी घ्यायचा आहे, 16 85 किती होतात 16 85 म्हणजे आपली बाकी या ठिकाणी 0 उरते आणि आपला जो भागाकार या ठिकाणी आलेला आहे तो आहे 0.25। म्हणून पहा ज्यावेळेस आपण या आकृतीमध्ये जो भाग रेखांकित केलेला आहे तो भाग आपल्याला ज्यावेळेस या ठिकाणी दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या आकृतीमध्ये एकूण किती भाग आहेत ते पहिल्यांदा त्या ठिकाणी मोजून घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी एकूण 16 भाग होते म्हणून मी या ठिकाणी लिहिलेलं आहे 4/16। तर ज्यावेळेस आपण त्या 16 ने 4 ला भाग देतो त्यावेळेस आपलं उत्तर या ठिकाणी येत आहे पहा 0.25, म्हणजे आपला जो या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन आहे। मी तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन सुद्धा लिहिले होते का की परीक्षेच्या वेळेस चुकून आपण असंही लिहू शकतो 1/16 किंवा या ठिकाणी 1/4 सुद्धा येते, परंतु ते अपूर्णांकामध्ये आहे आणि आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे दशांश अपूर्णांकामध्ये, म्हणून आपला जो ऑप्शन नंबर 3 आहे 0.25 हे या आकृती संबंधित जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं करेक्ट उत्तर आहे। पहा या उदाहरणामध्ये आपल्याला 4 याची स्थानिक किंमत विचारलेली आहे, तर 10.345 या संख्येमधील 4 ची स्थानिक किंमत किती 2021 मध्ये विचारलेला प्रश्न। पहा अशा पद्धतीचा प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। मागेही आपण असं उदाहरण पाहिलंय की ज्यामध्ये किमतीतील फरक विचारला होता किंवा किंमत त्या ठिकाणी विचारली जाते, तर ह्या किमती संबंधी सर्व जी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे ती काळजीपूर्वक ऐका व नीट लक्षात ठेवा। तर या ठिकाणी पहा आता 10.345 ही संख्या या ठिकाणी दिलेली आहे आणि आपल्याला 4 ची स्थानिक किंमत लिहायची, म्हणजे 4 कुठे आहे या ठिकाणी शतांश स्थानी आहे पहा। 4 हे कशा स्थानी आहे शतांश स्थानी आहे, म्हणजे 4 ची किंमत किती येणार आहे पहा 0.04। 4 ची किंमत किती येणार आहे 0.04। जर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट लिहिताना कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही असं या ठिकाणी लिहू शकता 4/100 आणि मग 100 ने 4 ला भाग द्यायचा, म्हणजे या ठिकाणी 2 शून्य आहेत म्हणजे 0.04, म्हणजे यामध्ये पहा 4 जो आहे तो शतांश स्थानी आहे म्हणून त्याची किंमत आहे 0.04। उदाहरण 2 दशांश अपूर्णांकातील फरक 4.585 आहे, त्यापैकी एक दशांश अपूर्णांक 3.256 असेल तर दुसरा दशांश अपूर्णांक कोणता। तर यावेळेस असा प्रश्न जर त्या ठिकाणी दिला असेल तर 4ही ऑप्शनचा त्या ठिकाणी पडताळा करत जाऊ नका किंवा त्यामध्ये जास्त वेळ घालू नका, कारण असं जर त्या ठिकाणी दिला पहा या ठिकाणी काय आहे फरक दिलेला आहे आणि आपल्याला पहिला अपूर्णांक सुद्धा दिलेला आहे, काय दिला एक अपूर्णांक एक दशांश अपूर्णांक या ठिकाणी दिलेला आहे तो आहे पहा 3.256 आणि त्यातील फरक दिलेला आहे। तर आपल्याला ज्यावेळेस असा दुसरा दशांश अपूर्णांक या ठिकाणी काढायचा असेल त्यावेळेस काय करायची या दोघांची बेरीज करायची पहा, काय करायची या दोघांची बेरीज करायची। आपण या दोघांची बेरीज करून घेऊया 4.585
या दोघांची बेरीज करू पहा. हा आहे आपला पहिला दशांश अपूर्णांक, काय आहे दिलेला पहिला दशांश अपूर्णांक, आणि हा आहे पहा फरक. आणि आपल्याला काय काढायचंय दुसरा दशांश अपूर्णांक काढायचा आहे. बेरीज करा, 6 आणि 5 होतात 11, 5 आणि 1 होतात 6, 6 आणि 8 होतात 5, 14, 1 हातचा जाईल, 5 2 7 आणि 1 हातचा 8, त्यानंतर इथे पॉईंट जसं तसं द्यायचा आहे, 4 आणि 3 होतात 5 7. म्हणजे आपला दुसरा जो दशांश अपूर्णांक या ठिकाणी आलेला आहे तो आहे 7.841. किती आलेला आहे 7.841. जर तुम्हाला या ठिकाणी असं वाटत असेल की हे उत्तर खरंच बरोबर आहे का, तर त्यासाठी तुम्ही पडताळ करू शकता. पहा आपण आत्ता काढलेला दुसरा दशांश अपूर्णांक आणि पहिला दशांश अपूर्णांक 3.256 यांची वजाबाकी करा. पहा यांची वजाबाकी केल्यावर आपल्याला हा फरक त्या ठिकाणी मिळणार आहे. 1 मधून 6 जात नाही म्हणून इथे हातचा घ्यावा लागेल, इथे राहतील 3, 11 मधून 6 गेले तर 5 उरतात. पहा 3तून 5 जात नाही म्हणजे पुन्हा आपल्याला एक हातचा या ठिकाणी घ्यावा लागेल, इथे 7 राहतील आणि इथे होतील 13, 13 मधून आपल्याला 5 घालवायचे आहेत म्हणजे त्या ठिकाणी राहतील 8, आणि 7तून 2 वजा केले तर त्या ठिकाणी उरतात 5. हा पॉईंट जसाच्या तसा द्यायचा आहे. 7 मधून 3 वजा केले तर 7 मधून 3 वजा केले तर या ठिकाणी 4 उरतात. म्हणजे पहा जो फरक या ठिकाणी आलेला आहे, फरक आलेला आहे तो आहे 4.585 की जो या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी चारही ऑप्शनचा पडताळा करू नका, डायरेक्ट यांची बेरीज करा. यांची बेरीज केली तर आपल्याला काय मिळणार आहे दुसरा दशांश अपूर्णांक त्या ठिकाणी मिळणार आहे. तर आपलं या प्रश्नाचं आलेलं उत्तर जे आहे पहा ते आहे 7.841. हे जे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे त्या उदाहरणामध्ये काही दशांश अपूर्णांक या ठिकाणी आहेत आणि आपल्याला ते चढत्या क्रमाने लिहायचे आहेत. तर 5.435, 5.084, 5.123 आणि 5.064. तर या ठिकाणी काय करायचं आहे पहा, हे अपूर्णांक आपल्याला चढत्या क्रमाने मांडायचे आहेत आणि चढत्या क्रमाने मांडल्यानंतर जी पहिली आणि शेवटची संख्या येणार आहे त्यामध्ये कितीचा फरक आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल अगोदर ते चढत्या क्रमाने मांडावं लागेल. आणि या ठिकाणी नीट तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी पॉईंट नंतर 3 त्या ठिकाणी अंक दिलेले आहेत, म्हणजेच या ठिकाणी काय आहे सहस्रांशच्या पर्यंत या ठिकाणी किमती दिलेल्या आहेत. तर आपण पहिली जी या ठिकाणी आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचं आहे म्हणजे पहिली संख्या या ठिकाणी येणार आहे पहा 5.064, त्यानंतर दुसरी येईल पहा 5.084, तिसरी संख्या या ठिकाणी येईल 5.123 आणि लास्टला येणार आहे 5.435. तर पहा हे आपण आता काय केले चढत्या क्रमाने लिहिले. चढत्या क्रमाने लिहिल्यानंतर जी पहिली संख्या आहे आणि जी शेवटची संख्या आहे पहा शेवटची 4 नंबरची, यामध्ये आपल्याला कितीचा फरक आहे ते काढायचं आहे. तर आपण ही मोठी संख्या आहे, फरक काढायचा म्हणजे मोठी संख्या अगोदर लिहावी लागेल 5.435 आणि 5.064 यामधला आपल्याला फरक काढायचा आहे म्हणजे वजाबाकी करायची. 5तून 4 गेले 1 उरतो, 3मधून 6 जात नाही म्हणून इकडून आपल्याला एक हातचा घ्यावा लागेल, इथे होईल 13. आता या ठिकाणी जर 13मधून 6 वजा केले तर 7 त्या ठिकाणी उरतात, 3 अशी 3 जसा तसा खाली येईल आणि 5तून 5 गेला 0. म्हणजेच पहा ह्या जे दशांश अपूर्णांक या ठिकाणी दिलेले आहेत ते आपण चढत्या क्रमाने लिहिले तर जी पहिली आणि शेवटची जो दशांश अपूर्णांक या ठिकाणी आहे त्यांची वजाबाकी केली म्हणजेच त्यामधला फरक आपण काढला तर येणारं उत्तर असेल 0.371. पाहूया पुढील उदाहरण की जे 2023 मध्ये विचारण्यात आलेलं आहे. 0.17 दशांश अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येणार नाही. तर या ठिकाणी 4 ऑप्शन मी लिहिलेले आहेत कारण आपल्याला कशा प्रकारे लिहिता येणार नाही हे उत्तर या ठिकाणी काढायचं आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी ऑप्शनमध्ये नीट पाहिलं तर हे अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे आणि जर आपण हा 0.17 जर आपण दशांश अपूर्णांकामध्ये लिहिलं तर आपलं येणार आहे पहा 17/100. किती येणार आहे 17/100. म्हणजेच पहा या ठिकाणी पहिलं जे ऑप्शन आहे पहिल्या ऑप्शनमध्ये 0 लिहायचा राहून गेला होता. तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन जे आहे पहा त्यामध्ये 17/100 आहे म्हणजे हे पहिलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. दुसरं ऑप्शन आहे 10/100 अधिक 7/100 छेद समान आहे म्हणजेच वरती काय होणार आहे बरोबर बेरीज या ठिकाणी होतील 17/100. दुसरं ऑप्शन सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. तिसरं 10 अधिक 7/100 म्हणजे 17/100 बरोबर होतात आणि चौथा आहे 10
7/100 म्हणजे याचा गुणाकार या ठिकाणी होतो पहा 10 आणि 100चा गुणाकार या ठिकाणी होईल तो होईल पहा 1000. 1000 मध्ये आपल्याला 7 मिळवावे लागतील म्हणजे 1007/100 होईल पहा काय होईल 1007/100 म्हणजे हा ऑप्शन नंबर 4 जो आहे की या पद्धतीने आपल्याला हा दशांश अपूर्णांक लिहिता येणार नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण दशांश अपूर्णांकासंबंधित जी महत्त्वाची उदाहरणे आहेत की जी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे आणि परीक्षेमध्ये नक्कीच विचारली जाऊ शकतात अशा सर्व प्रश्नांचा विचार केलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकसोबत लवकरच भेटणार आहोत. तत्पूर्वी जर आपण आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. थँक्यू.